नमस्कार. चतुर्थः नाट्यपाठः भगवदर्जुकीयं रहसनम् या पाठामध्ये आपण शब्दज्ञानाचे आणि व्याकरणाचे काही अंश पाहणार आहोत. परिव्राजकः प्रविशति. प्रविशति हा प्र अधिक विश सहाव्या गणाचा परस्मैपदी या धातूचा लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. परिव्राजकः शांडिल्य. शांडिल्य पृष्ठतः विलोक्य. विलोक्य हे लेबंत अव्यय वि अधिक लोक दहाव्या गणाचा उभयपदी. न तावत दृश्यते. दृश्यपश्य धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी कर्मवाच्य लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. न जाने निद्रावशं गतः अथवा मृतः. जाने हे रूप ज्ञा धातू नवव्या गणाचा उभयपदी इथे आत्मनेपद लटलकार उत्तम पुरुषाचे एकवचन. निद्रायाः वशं. निद्रायाः वशः षष्ठी तत्पुरुष समास तम अशी त्याची द्वितीय. भवतु हा भूभव धातूचा लोटलकार. एकमात्रः शिष्यः. दृढं परिपालयितव्यः. परिपालयितव्यः परि अधिक पाल धातूचे हे कृत्य प्रत्ययांतरूप पुल्लिंगी प्रथमेचे एकवचन. अर्थातच हे कृदंत आहे. गतः मृतः हे त प्रत्ययांत शब्द आहेत. अर्थातच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे आहेत म्हणजे कृदंत आहेत. ततः प्रविशति शांडिल्यः. शांडिल्यः भूः क्षुधा मां बाधते. बाधते हे रूप बाध धातूचे लटलकार पहिल्या गणाचा आत्मनेपदी लटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. अस्माकं हे अस्मत् सर्वनाम षष्ठीचे बहुवचन. मां हे रूप अस्मत् सर्वनाम द्वितीयचे एकवचन. अशन नाशेन अतीव बुभुक्षितः अहं भिक्षालोभेन अस्य दुष्टाचार्यस्य भांडभार गर्दभः संवृत्तः. यामध्ये बुभुक्षितः हे बुभुक्षा या शब्दापासून तयार होणारे तद्धित आणि संवृत्तः हे संधिकृत धातूचे तप्रत्ययांत कर्मभूधावी म्हणून कृदंत. भांडस्य भारः षष्ठी तत्पुरुष. भांडभाराय गर्दभः चतुर्थी तत्पुरुष. दुष्टः आचार्यः कर्मधारय. तस्य भगवन्तं एव अनुसरामि. अनुसरामि हा अनवधिक स्त्रीस्वरधातूचा लटलकार उत्तम पुरुषाचे एकवचन. एषः खलु भगवान. उपगम्य. उपगम्य हे लेबंत अव्यय. क्षम्यतां क्षम्यतां भगवान. येथे क्षम पहिल्या गणाचा आत्मनेपदी धातू आहे. कर्मणी लोटलकार कर्मवाच्य लोटलकार प्रथम पुरुषाचे एकवचन. परिव्राजकः न वेतव्यं ध्येयसा तिसऱ्या गणाचा परस्मैपदी. येथे कृत्य प्रत्ययांत म्हणजेच कर्मणी विध्यर्थ धातुसाधित विशेषण आणि हे अर्थातच कृदंत आहे. आगच्छ अध्ययनकालः इदानीं. आगच्छ हे आदिक्रम धातूचा लोटलकार मध्यम पुरुषाचे एकवचन. शांडिल्यः अपसार्य अध्ययनं भिक्षार्थमेव गच्छावः. अपसार्य हे लेबंत अव्यय. भिक्षार्थं भिक्षायै इति चतुर्थी तत्पुरुष समास. आता गच्छावः हे गमधातूचे लटलकाराचे प्रथम पुरुषाचे द्विवचन आहे. म्हणून या वाक्यातला कर्ता आवाम गच्छावः उत्तम पुरुषाचे द्विवचन आहे. म्हणून या वाक्यातील कर्ता आवाम गच्छावः असा असला पाहिजे.
परिव्राजकः मूर्ख प्रातःकालः अयं न भिक्षावेला तस्मात् अध्ययनार्थम् इदम् उद्यानं प्रविशावः। अध्ययनाय इति चतुर्थी तत्पुरुष समास। इथे सुद्धा प्रविशावः हे प्रअधिक विषय धातू लट लकार उत्तम पुरुषाचे द्विवचन वापरले, त्यावरून या वाक्यातील कर्ता आवाम असा असायला पाहिजे। आवाम प्रविशावः। शाण्डिल्यः प्रथमः कल्पः उद्यानं प्रविश्य। प्रविश्य हे त्या धातूचं लेबंतव्य। अहो रमणीयं खलु इदम् उद्यानं। परिव्राजकः इह एव आतिष्यावहे। आतिष्यावहे हा आत धातूचा द्विलोट लकार म्हणजे द्वितीय भविष्यकाळ। हे संपुष्टाचे द्विवचन। आगच्छ वत्स अधीश्व तावर। आगच्छ हा जसा लोट लकार आहे तसाच अधीश्व हा अधिक ई धातू दुसऱ्या गणाचा आत्मनेपदी, त्याचे लोट लकार मध्यम पुरुषाचे एकवचन। शाण्डिल्यः न तावत अधीशे त्याच धातूचे हे द्विलोट लकार म्हणजे द्वितीय भविष्यकाळ उत्तम पुरुषाचे एकवचन। अध्ययनेन किं भवति। भवति हा अर्थातच लटलकार। परिव्राजकः अध्ययनेन अष्टसिद्धयः लभ्यन्ते। लभ्यन्ते हे रूप लघुधातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी, त्याचं कर्मवाच्य लटलकाराचे प्रथम पुरुषाचे बहुवचन। शाण्डिल्यः अष्टसिद्धयः इति भगवान् तेन त्वं परगेहं च प्रवेष्टुं समर्थः भवसि। या वाक्यात प्रवेष्टुं हे सुमंत अव्यय प्रअधिक विषय धातूचे भवसि अर्थातच लटलकार। परिव्राजकः अथ किं सिद्धताम् एषा कथा तूष्णीं स्थित्वा योगं चिन्तयावः। सिद्धताम् हे रूप अर्थातच कर्मवाच्य छिद धातू सातव्या गणाचा उभयपदी कर्मवाच्य लोट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन। स्थित्वा हे स्वांतव्य स्था धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी। चिंतयावः हे रूप चिंत धातू दहाव्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपद लटलकाराचं रूप आहे उत्तम पुरुष द्विवचन। आवाम योगम चिंतयावः। शाण्डिल्यः आत्मगतम् भगवान तूष्णीं स्थित्वा योगम चिंतयतु। चिंतयतु हे रूप त्याच धातूचे लोट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन। भगवान चिंतयतु किंवा भवान तुम्ही चिंतयतु हे प्रथम पुरुषामध्ये जेव्हा भवत सर्वनाम वापरतात तेव्हा क्रियापद प्रथम पुरुषामध्ये असते। जर भवानच्या ऐवजी त्वं शब्द हे त्वं हा कर्ता वापरला तर मध्यम पुरुषाचे क्रियापदाचे रूप घ्यावे लागते। मग त्वं योगम चिंतय। जसं मगाशी वाक्य होतं वत्स त्वं आगच्छ, तिथे भवान वापरलं असतं। त्वं आगच्छ हा मध्यम पुरुष होता। भवान वापरलं की भवान आगच्छतु असं प्रथम पुरुषाचं ते वाक्य तयार होतं। अहं तु सुसमाहितः ओदनं चिंतयामि। आता इथे चिंतयामि हे रूप लटलकाराचे। लड्डुकाः मोदकाः ततः प्रविशतः गणिका सखी च। प्रविशतः हे रूप लटलकार प्रथम पुरुषाचे द्विवचन। गणिका आणि सखी या दोन गणी आहेत म्हणून द्विवचनाचे रूप आहे। गणिका म्हणजे मधुकरिके कुत्र खलु सः मम चित्तचौरः रामिलकः। शाण्डिल्य दृष्ट्वा। दृष्ट्वा हे इथे स्वांतव्य। अविधान का नु खलु एष तरुणी दर्शनीया अस्य उद्यानस्य अलङ्कारः इव।
आता या वाक्यामध्ये तरुणी, दर्शनीय हे शब्द अर्थातच गणिका, वसंत सेनेचे विशेषण असलेले शब्द आहेत. रामीलकासाठी विशेषण चित्तचौरहा असे आहे. शांडिल्य हा सुसमाहित आहे. सुसमाहित हे शांडिल्याचं विशेषण आहे. सखी अज्जुके वसंतसेने शांडिल्य अयि गणिका खलु इयं वसंतसेना इति मन्ये. स्वरः अपि अस्याः अतिमधुरः. या ठिकाणी स्वराचं विशेषण अतिमधुरः हे आहे. मन्ये हे रूप मन धातू चौथ्या गणाचा आत्मनेपदी. लट लकाराचं उत्तम पुरुषाचं एकवचन. अहो रूपम अहो आनंदः. अधुना यमः आगच्छतु यमदूतः वा आगच्छतु. अहं तु इत्थमेव नेत्राभ्याम् अस्याः सौंदर्यरसपानं करिष्ये. आगच्छतु हे लोट लकाराचं रूप आहे. करिष्ये हे रूप क्रू धातू आठव्या गणाचा उभयपदी इथे आत्मनेपद लुट लकार म्हणजे द्वितीय भविष्यकाळ उत्तम पुरुषाचे एक वचन. नेत्राभ्याम डोळ्यांनी पाहणी म्हणून इथे तृतीय विभक्ती आहे. साधनाची तृतीय असते, तृतीय विभक्ती वापरली आहे. नेत्राभ्याम ऐवजी तत्सर्वनाम वापरा असं जर प्रश्न असेल तर ताभ्याम असं उत्तर येईल. ततः प्रविशति यमदूतः. यमदूतः आत्मगतम् आत्मानं गतं द्वितीय तत्पुरुष समास. यमदूतः अहम असा हा संधी आहे. विसर्गाचा ओ झालाय. अहम मधल्या अचा अवग्रह झालाय. यमस्य दूतः षष्ठी तत्पुरुष असा त्यामध्ये समास आहे. क्षीणायुषां क्षीणम आयु यस्य सहा तेषां असा हा बहुव्रीही समास. प्राणिनां प्राणां हर्तुं यमेन प्रेषितः. हर्तुं हे रू हरती पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू आहे उभयपदी. त्याचे तू मंतव्य यमेन प्रेषितः. प्रेषितः हे रूप प्रेष धातू पहिल्या गणाचा दहाव्या गणाचा प्रेष धातू. या धातूचे त प्रत्ययांत म्हणजे कर्मभूधावी कृदंत आहे. उक्तः च गणिकायाः. उक्तः हे रूप सुद्धा क्त प्रत्ययांत आहे ब्रू किंवा वच धातूचे आणि म्हणून ते सुद्धा कृदंत आहे. वसंतसेनायाः प्राणान् अपहर इति. अपहर हे रूप लोट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन अपाधिक अनु धातू. इयंता वसंतसेना गणिका मधुकरिके पश्य. आता इथे सुद्धा त्वं पश्य असं वाक्य आहे मध्यम पुरुषाचे. त्वंच्या ऐवजी भवान किंवा भवती असा शब्द वापरला तर पश्य तू असा आपल्याला प्रथम पुरुष वापरावा लागेल. दर्शनीय अशोक किसलय. दर्शनीय हा शब्द अशोक किसलयचा विशेषण असलेला शब्द आहे. आता हे जे विशेषण आहे ते दृश्य धातूचे कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण आहे. म्हणजे कृत्य प्रत्ययांत आहे किंवा कृदंत आहे. आणि किसलय यासाठी समानार्थी शब्द पल्लव नूतन पर्णम नूतन पत्रम असा समानार्थी शब्द आपल्याला देता येईल. एनं गृह्णामि ग्रह धातूचा हा लटलकार उत्तम पुरुषाचे एक वचन. तथा करोति करोति हा पण लटलकार. यमदूतः अयं सकालः यावत् सर्पः भूत्वा इथे विसर्गाचा ओ झाला. अशोक कोटरे स्थित्वा दष्ट्वा विषवेगेन प्राणान् हरामि. भूत्वा स्थित्वा आणि दष्ट्वा हे तीन द्वंद्व इथे वापरलेले आहे. हरामी अर्थातच लटलकार. पुन्हा तथा करोति हा सुद्धा लटलकार. गणिका हम केन अपि दष्टा अस्मिन् भूमौ पतति. आता इथे दष्टा हे रूप त प्रत्ययांत कर्मभूधावी दंश धातूचं म्हणून कृदंत.
पतती हा अर्थातच लटलकार. अस्मी हे रूप असं धातू दुसऱ्या नावाचा परस्मैपदी. लटलकार उत्तम पुरुषाचे एक वचन. अहम अस्मी असं हे वाक्य आहे. सखी अजुके अयमचा कोट अशोक कोटरात निर्गतः कालसर्पः. अशोक कोटरात निर्गतः जेथून बाहेर पडायचं त्याची पंचमी विभक्ती म्हणून कोटरात ही पंचमी विभक्ती आहे. कदाचित याऐवजी तत्सर्वनाम वापरल्यास तस्मात असे उत्तर तिथे येईल. निर्गतः हे प्रत्ययंत कर्मभूधावी कृदंत. परित्रायताम परित्रायताम परि अधिक त्रयी असा धातू आहे. त्रायते पहिल्या गणाचा आत्मनेपदी. इथे कर्मवाच्य लोट लकार प्रथम पुरुषाचे एक वचन. शांडिल्य. शांडिल्य हा अविधा भगवन् परित्रायताम. परित्यजती खलु प्राणान एषा अज्जुका. परित्यजती हे अर्थातच लटलकाराचे रूप. परिव्राजकः वासांसि जीवनानि यथा विहाय. यति विहाय हे रूप. 11वे विअधिका या धातूचे. शांडिल्य फलम तत्वज्ञान प्रवचनेन. फलम पुढे तृतीया विभक्ती जेव्हा येते तेव्हा त्याचा काय उपयोग असा अर्थ असतो. तर इथे जर तत्सर्वनाम वापरल्यास अलम तेन. शीघ्र कोपी कहा अधिक अपि विसर्गाचा ओ झाला ओचा ओढ झाला. उपाय हा चिंत्यता पुन्हा इथे चिंत धातूचा हा कर्मवाच्य लोट लकार प्रथम पुरुषाचे एक. हा हंत मृता खलु एषा. मृता हा शब्द अर्थातच सप्रत्ययांचा कर्मभूधावी मृ धातूचा आणि म्हणून कृदंत. रोदिती रुद्र धातूचा हा लट लकार. परिव्राजकः विचिंत्य हे पुन्हा एकदा यबंतव्ये विअधिक चिंत धातूचे. शांडिल्य अलम रोदनेन. मगाशी जसं होतं अलम तत्वज्ञान प्रवचनेन तसं इथे अलम रोदनेन तृतीया विभक्ती. अस्माभिः संन्यासिभिः न शोकः करणीयः. करणीयः क्रू धातूचे कृत्य प्रत्ययंत कृदंत. सर्वणी विद्यार्थ धातुसाधित विशेष. शांडिल्य आहा अपेहि निस्नेह. अपेहि हे रूप अपाधिक ई धातूचा लोट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन म्हणजे त्वम अपेहि असं हे वाक्य आहे. मन्ये निष्फलं ते योग सामर्थ्यं यदि अस्याः शरीरे पुनः प्राणसंचारं कारयितुं न शक्नोषि. आता इथे मन्ये हा लटलकार. कारयितुं हे क्रू धातूचे प्रयोजक सुमंत अव्यय. शक्नोषि हा सुद्धा शक धातू आहे. पाचव्या गणाचा परस्मैपदी त्याचा लटलकार मध्यम पुरुषाचे एक वचन. त्वम अपेहि हे वाक्य बदलण्यासाठी तिथे भवान अपेतू असं प्रथम पुरुष वापरून रूप तयार करावं लागेल. परिव्राजकः किम आह. आह हे रूप वर्तमान काळाचं म्हणजे लटलकाराचं रूप आहे. भ्रू धातू दुसऱ्या गणाचा परस्मैपदी लटलकार प्रथम पुरुषाचे एक वचन वैकल्पिक रूप. मम योग सामर्थ्यं निष्फलमिति. पश्य इदानीं त्वं पश्य भवान पश्यतु. आत्मगतम् अस्याः गणिकायाः शरीरे मम प्राणान् स्थापयामि. था धातूचे निजंत लटलकार. मंत्रं पठित्वा तथा करोति. पठित्वा हे पांताव्यय करोति हा लटलकार. गणिका उत्थाय इथे उत अधिक स्था धातूचे लेवंतव्यय. शांडिल्य शांडिल्य. शांडिल्य हा सहर्षम हर्षेण सह यथा स्यात् तथा हा अव्ययीभाव समास. अहो पुनर्जीविता खलु एषा. जीविता जीव धातूचे सप्रत्यंत कर्मभूधावी म्हणजे कृदंत. माम एव आव्हयति. आव्हयति हे रूप
अधिक वे धातू आहे त्याचं लट लकार. उपगम्य लबंताव्यय भवती अयम अस्मि. आता इथे हा जो भवती हा शब्द आहे ना तो भू धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी लट लकार प्रथम पुरुषाचे एक वचन असे रूप असलेला नाहीये तर भवती असे स्त्रीलिंगी सर्वनाम संबोधनाचे एक वचन. अयम अस्मि म्हणजे अहम अयम अस्मि हा मी इथे आहे अशा अर्थाने हे वाक्य आहे. अहम अस्मि. अस्मि हे उत्तम पुरुषाचं रूप आहे लटलकाराचं असं धातूचं आणि म्हणून कर्ता हा अहम हाच असतो. जरी वाक्यात तो लिहिलेला नाही तरी तोच कर्ता उत्तम पुरुषासाठी एक वचनासाठी असतो. अहम हाच कर्ता असतो. गणिका. आगच्छ शांडिल्य अधीश्वताव. आगच्छ हे रूप मध्यम पुरुष लोट लकार म्हणून त्वम आगच्छ हे वाक्य बदललं तर भवान आगच्छतु. अधीश्वतावत. इथे अधीश्व हा अधिक ई धातूचा लोट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन. भगवान इव पद्मासने उपविशति. इथे उपविशति हा लटलकार शांडिल्य हा हंत. इहापि अध्ययनम. इहादीपपि इहापि. भवतु हा सुद्धा लोट लकार. भगवंतम एव उपसर्पामि. उपसर्पामि हा पण लटलकार. उपाधिक सर्प हे धातू. उपसृत्य इथे लबंतव्य ऐ मृतः भगवान. मृतः हे सप्रत्यंत कर्मभूतावी कृदंत. हा आचार्य. ततः प्रविशति यमदूतः. यमदूतः अहो प्रमादः न सा इयं वसन्तसेना. सा तु अन्या तस्याः प्राणान् हर्तुम् अहं प्रेषितः. हर्तुं हे तुमंतव्य. प्रेषितः हे सप्रत्यंत कर्मभूतावी कृदंत. न अस्याः यावद् अस्याः शरीरम् अग्निसंयोगं न उपनीयते तावत् अस्याः प्राणान् अस्याः शरीरे स्थापयामि. उपनीयते हे रूप उपधिक नी धातूचा कर्मवाच्य असलेला लटलकार प्रथम पुरुषाचे एक वचन. स्थापयामि हा हा धातू निजंत लटलकार. विलोक्य लबंताव्यय. ऐ उत्थिता खलु इयं. उत्थिता हे उद अधिक स्था धातूचे सप्रत्ययांत म्हणजेच कर्मभूधावी म्हणजेच कृदंत. अहो किं खलेदम् अस्याः प्राणाः मम करे तथापि कथं सा उत्थिता. अधुना एतान् प्राणान् कुत्र स्थापयामि. इथे स्थापयामि हा लटलकार. सर्वतः विलोक्य. विलोक्य हे लबंतव्य. अत्र कः अपि परिव्राजकः मृतः दृश्यते. दृश्यते हे कर्मवाच्य लटलकार. भवतु हा लोट लकार. दृष्टं सप्रत्यंत कृदंत कर्मभूधावी. अस्याः गणिकायाः प्राणान् परिव्राजक शरीरे स्थापयामि. तथा करोति. परिव्राजकः उत्थाय कुत्र मे प्राणवल्लभः हृदयेश्वरः रामीलकः एहि रे त्वां द्रष्टुम् उत्सुकाहम्. आता इथे द्रष्टुम हे तुमंत अव्यय एही आहे ई धातूचे लोट लकाराचे मध्यम पुरुषाचे एक वचन. त्वम एही असे वाक्य आहे. भवान एतु असं त्याचं उत्तर येईल किंवा भवती एतु. शांडिल्यः भगवान् किमेतत् भवतः आश्रमस्य विरुद्धः अयम् आचारः. परिव्राजकः न किम् अपि आश्रमविरुद्धम्. एषः खलु यौवनाश्रमः. एहि उद्याने रामीलकम् अन्विष्यावः.
आता इथे सुद्धा अन्विष्यावः हे उत्तम पुरुषाचे द्विवचन आहे. आवाम अन्विष्यावः असं हे रूप आहे. इतस्ततः परिभ्रमति हा लट लकार. शाण्डिल्यः गणिकाम् उपसृत्य लवन्तव्य भवति. गणिका क्रोधेन मूर्ख मा स्पृश त्वं मा स्पृश असं वाक्य आहे. मध्यम पुरुषातील भवान मा स्पृशतु असं ते होईल प्रथम पुरुषामध्ये. मा या वेळेला लोट लकाराची अपेक्षा असते. कधी कधी तृतीय भूतकाळ पण वापरला जातो. इथे लोट लकार आहे. तुषीं स्थित्वा योगं चिन्तय त्वं चिन्तय भवान चिन्तयतु स्थित्वा स्वान्तः. शाण्डिल्यः भगवन् किमेतत् भवति किमिदं प्रेक्षकान् उद्दिश्य उद्दिश्य उद अधिक दिशा लवन्तव्य. भोः एषः आचार्यः न आचार्यवत् आचरति. आचरति लट्लकार. एषा अर्जुका न अर्जुकावत आचरती. आता इथे वत हा प्रत्यय लावून आचार्यवत अर्जुकावत हे जे शब्द तयार झाले ते सद्धित असतात. त्याचा अर्थ आचार्यांप्रमाणे अर्जुके प्रमाणे असा त्याचा अर्थ होतो. विहस्य हे लबंतव्य. भगवदज्जुकीयं नाम संवृत्तम. संवृत्तम हा प्रत्ययांत म्हणजेच कर्मभूधावी म्हणजेच कृदंत होत.